एका बॅगमध्ये तब्बल 24,75,000 रुपये भरून अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक केली असून त्याच्याकडून संपूर्ण रक्कम जप्त केली आहे। गुरुवारी केलेल्या या कारवाईत ज्ञानेश्वर चनद बटवे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। त्याने चोरी किंवा अवैध मार्गाने ही रक्कम प्राप्त केल्याचा पोलिसांना संशय आहे। बल्लारपूरकडून चंद्रपूरकडे एक व्यक्ती दुचाकीवर काळ्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात नगदी रोकड घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले, संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे यांच्या पथकाने विसापूर टोलनाक्यासमोरील वळणावर सापळा रचून दुचाकीने येणाऱ्या ज्ञानेश्वर चनद बटवे याला थांबवून त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली। यावेळी बॅगमध्ये 500-200 रुपयांच्या 24,75,000 रुपयांच्या नोटा आढळल्यात। ही रोकड त्याने चोरी किंवा अवैध मार्गाने प्राप्त केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। ही रोकड त्याने चोरी किंवा अवैध मार्गाने प्राप्त केल्याचा पोलिसांनी संशय असल्याने कलम 41(1) अन्वये रोकड ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे।